नमस्कार मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी इनामदार सर पुन्हा एकदा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चा मॅट्रायसिस चॅप्टरचा या ठिकाणी व्हिडिओ पार्ट 9 घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालोय। तर मित्रांनो, पहिल्या 8 पार्ट मध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्यामध्ये एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन आणि त्यावरती प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले। त्यानंतर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स आणि त्या इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन बघितलं। त्यानंतर आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन आपण आतापर्यंत बघितलं। आणि आज या व्हिडिओ पार्ट 9 मध्ये आपण या ठिकाणी इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करण्याची पुढची मेथड आज आपण बघणार आहोत आणि त्या मेथडला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मेथड म्हटले गेलंय। इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मेथड। तर ह्या ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मेथड मध्ये मित्रांनो, आपण 11th स्टँडर्ड मध्ये डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये आपण मायनर ऑफ एलिमेंट, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट आपण बघितलेला आहे। तर ह्या मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये आपल्याला त्याच पद्धतीने 2x2 मॅट्रिक्सचं मायनर किंवा 2x2 मॅट्रिक्सचं कोफॅक्टर आपल्याला लागणार आहे। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी मायनर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा मायनर फाइंड केल्यानंतर मायनर मॅट्रिक्स कसा तयार होतो, ते 2x2 असेल किंवा 3x3 मॅट्रिक्स असेल। आणि त्याचप्रमाणे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड केल्यानंतर त्याचा मॅट्रिक्स कसा तयार होतो, सुरुवातीला आपण ते बघू आणि मग त्यानंतर इन्व्हर्सच्या ऑपरेशन कसे असतील, सोल्युशन स्टेप्स कसे असतील ते आपण या ठिकाणी बघू। तर इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मेथडची सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघा या ठिकाणी मायनर्स ऑफ एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक एलिमेंटचा मायनर कसं फाइंड करायचं ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्यात सर्वप्रथम बघा नंबर 1 फॉर 2x2 मॅट्रिक्स, म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 2 कॉलम असतील त्या मॅट्रिक्स साठी मायनर्स कसे असणार ते या ठिकाणी आपण बघू। अगदी सोपं आहे, 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेलं आहे। बघा, इफ कॅपिटल A is a 2x2 matrix A11 A12 A21 A22 is any 2x2 matrix, then minor of each element is diagonally opposite element. Then minor of each element is diagonally opposite element. म्हणजे या ठिकाणी ते म्हणताय, जर आपल्याला A11 एलिमेंटचं मायनर आपल्याला फाइंड करायचं आहे तर A11 चं डायगोनल एलिमेंट कोणता आहे अपोजिट? डायगोनली अपोजिट एलिमेंट आहे A22। मायनर ऑफ A11 फाइंड करताना तो येणार आहे A22। त्याला बघा या ठिकाणी इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये कसं लिहिलं गेलं आहे। मायनर ऑफ A11 ना, मायनर ऑफ
A11 चा मायनर त्याच्या डायगोनली अपोजिट काय आलं बघा, डिनोटेड बाय M11 है ना, मायनर ऑफ A11. A11 एलिमेंटचा मायनर त्याचं डिनोशन कसं आहे M11 and it is equal to diagonally opposite and diagonally opposite element आहे A22. मायनर ऑफ A12 एलिमेंट या ठिकाणी आलं बघा A12. या A12 चं डायगोनली अपोजिट एलिमेंट कोणता आला बघा या ठिकाणी या मॅट्रिक्स मध्ये A21. म्हणजे लक्षात आलं का मायनर ऑफ A12 डिनोटेड बाय कॅपिटल M12 इज इक्वल टू A21. सिमिलरली या ठिकाणी बघा, सिमिलरली मायनर ऑफ A21 हा जो A21 एलिमेंट आहे ना या मॅट्रिक्स मध्ये A21 एलिमेंट बघा, या A21 च्या डायगोनली अपोजिट कोणता एलिमेंट बघा या मॅट्रिक्स मध्ये A12. कोणता आहे A12. मग या ठिकाणी डिक्लेअर होतो बघा मायनर ऑफ A21 डिनोटेड बाय M21 इज इक्वल टू A12. नाउ मायनर ऑफ A22 इट मस्ट बी डिनोटेड बाय कॅपिटल M22. मग A22 च्या डायगोनल A22 च्या बघा या मॅट्रिक्स मध्ये इथं A22 च्या डायगोनली अपोजिट एलिमेंट कोणता आहे, A22 च्या डायगोनली अपोजिट एलिमेंट आहे हा A11. मग लक्षात आलं या मॅट्रिक्स मध्ये A22 च्या डायगोनली अपोजिट A11 आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहितो मायनर ऑफ A22 डिनोटेड बाय कॅपिटल M22 इज इक्वल टू A11. डायगोनली अपोजिट एलिमेंट. अगदी सोपं आहे. आणि मग जर आपल्याला याचे सर्व मायनर्स आपल्याला समजले तर दज या ठिकाणी आपण म्हणतो दज इट्स मायनर मॅट्रिक्स विल बी. मायनर मॅट्रिक्स काय असेल, सो इट विल बी या ठिकाणी बघा कॅपिटल ए जो आहे ना या कॅपिटल ए च्या जागेवर येणार आहे कॅपिटल M. सो मायनर मॅट्रिक्स तयार करतोय आपण. आणि मग या ठिकाणी हे जे प्रत्येक एलिमेंट आहे ना या प्रत्येक एलिमेंट होणार बघा M11. मग या ठिकाणी काय येणार M22 है ना, त्याचं मायनर येणार. या ठिकाणी A21 च्या जागेवर येणार त्याचं मायनर कॅपिटल M21 आणि A22 च्या जागेवर येणार कॅपिटल M22. मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं का त्याचा मायनर मॅट्रिक्स तयार झालाय है ना. कॅपिटल ए जो मॅट्रिक्स होता हा जो मॅट्रिक्स होता कॅपिटल ए इक्वल टू त्या मॅट्रिक्स वरनं त्याचं मायनर मॅट्रिक्स या ठिकाणी तयार झालंय बघा. आणि ते मायनर्स आपण पुढे फाइंड केले बघा या ठिकाणी ते आपल्याला मायनर्स भेटलेले आहे. समजतंय. मग लक्षात आलं हा झालं 2x2 मॅट्रिक्सचं मायनर. 2x2 मॅट्रिक्सचं मायनर फाइंड करणं खूप सोपं होतं. आता आपण चाललोय नंबर 2 मायनर फॉर 3x3 मॅट्रिक्स. आणि या ठिकाणी तुम्हाला 2x2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करता आलं पाहिजे. 2x2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करता आली पाहिजे. त्यानंतर काही शब्द आहेत इम्पॉर्टंट, इलिमिनेटिंग रो आणि इलिमिनेटिंग कॉलम. म्हणजे ज्या एलिमेंटचं आपल्याला मायनर फाइंड करायचं आहे त्या एलिमेंटचं मायनर फाइंड करताना त्या एलिमेंटची रो आपण इलिमिनेट करणार, म्हणजे आपण झाकून घेणार, म्हणजे ते आपण इनऑपरेट करणार. आणि त्याच एलिमेंटचा कॉलम सुद्धा आपण या ठिकाणी इलिमिनेट करणार, म्हणजे आपण थोडक्यामध्ये झाकून ठेवणार, इनऍक्टिव्ह करणार. मग लक्षात आलं का ज्यावेळेस ते एलिमेंटचे मायनर फाइंड करताना आपण रो आणि कॉलम आपण या ठिकाणी इलिमिनेट करू तर उरलेल्या 4 एलिमेंटचं 2x2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करणे. ज्यावेळेस त्या 2x2 डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस त्याचा आपल्याला मायनर भेटणार आहे. बघा डिफिनेशन, द मायनर ऑफ each element of 3x3 matrix, minor of each element of 3x3 matrix is obtained by eliminating its row and column. And पुढे काय म्हणतात बघा, and forming a determinant from remaining elements. फॉर्मिंग म्हणजे काय, तयार करणे है ना. फॉर्मिंग म्हणजे काय, तयार करणे. काय फॉर्म करायचंय, काय तयार करायचंय, फॉर्मिंग ए डिटर्मिनंट फ्रॉम रिमेनिंग एलिमेंट्स. उरलेल्या एलिमेंट वरनं आपल्याला काय करायचंय, डिटर्मिनंट तयार करायचंय. पुढे ते म्हणतात बघा, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट विल गिव्ह इट्स मायनर. कसं बघा या ठिकाणी आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. इफ कॅपिटल इज हा झाला 3x3 मॅट्रिक्स A11 A12
A13, A21, A22, A23, A31, A32, A33 is any 3 by 3 matrix. Is any 3 by 3 matrix, then its minors will be, then minor of each element will be. आता बघा या ठिकाणी डायरेक्ट कॅपिटल M11 घेतलाय. काय हा कॅपिटल M11? इट इज मायनर ऑफ A11. हा जो एलिमेंट आहे ना A11 त्याचा मायनर आहे हा कॅपिटल M11 है ना. A11 जो हा एलिमेंट आहे त्याचं मायनर कसं डिनोट झालाय M11. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी ही जी पहिली रो आहे ना, ही पहिली रो ती इलिमिनेट होणार, ती झाकली जाणार. आणि पहिला कॉलम जर इलिमिनेट झाला तर बघ हे 4 एलिमेंट दिसतात बघा इथे, हे 4 एलिमेंट. या 4 एलिमेंट वरनं तर बघा इथे 2 by 2 डिटर्मिनंट तयार झालाय बघा, 2 by 2 डिटर्मिनंट. A22, A23, A32, A33 दिसतंय ना. आणि मग ह्या 4 एलिमेंट वरनं आपल्याला 2 by 2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. A22 into A33 मायनस A23 into A32 म्हणजे त्याचं 2 by 2 डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल that will be the value of this M11. बरोबर. सिमिलरली M12 म्हटल्यावर ह्या A12 चालं म्हणजे सेकंड कॉलम आणि फर्स्ट रो इलिमिनेट केली बघा, सेकंड कॉलम. म्हणजे हे जे एलिमेंट दिसत आहेत ना A12, A22, A32 हे इलिमिनेट झाले आणि फर्स्ट रो इलिमिनेट झाली. मग काय राहिलं बघा, मग हे 4 एलिमेंट बघा, A21 मग या ठिकाणी दिसतं बघा A21, त्यानंतर A23 मग या ठिकाणी A23, A31 बघा या ठिकाणी A31 आणि त्यानंतर A33 या ठिकाणी बघा A33. असे 4 एलिमेंट आले. मग ह्या 4 एलिमेंटचं 2 by 2 डिटर्मिनंट घेतलं बघा, A22, A33 मायनस A23, A31 त्याची व्हॅल्यू आपल्याला मायनर भेटणार. सिमिलरली फॉर M13 एलिमेंट हा आहे है ना. ह्या एलिमेंटचं मायनर म्हणजे M13 येणार आहे. मग याचे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम जर इलिमिनेट केलं तर बघा हे 4 एलिमेंट A21, A22, A31, A32 हे 4 एलिमेंट बघा. A21 दिसतंय ना, A21 बघा, A21, A22, A31, A32 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट आपण 2 by 2 ने घेतलं तर आपल्याला मायनर भेटणार आहे M31. त्यानंतर ज्यावेळेस आपण मायनर ऑफ A21 कडे आलोय, सेकंड रो म्हटल्यानंतर या पूर्ण मॅट्रिक्सची सेकंड रो इलिमिनेट होणार. म्हणजे या ठिकाणी हा इलिमेंट आणि हा इलिमेंट गायब होणार आणि फर्स्ट कॉलम पण या ठिकाणी इलिमेंट होणार. मग राहिले हे 4 एलिमेंट बघा, A12, A13, A32, A33. मग लक्षात आलं बघा, 21 साठी बघा A12, A13, A32, A33 आणि 2 by 2 डिटर्मिनंट घेतलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तर मायनर भेटलं M21. त्यानंतर M22 साठी बघा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलं असेल, इलिमिनेट केल्यानंतर आणि मग डिटर्मिनंट घेतला. मग या ठिकाणी परत M22 ची है ना, इलिमिनेटिंग ईच रो अँड कॉलम अँड फाइंडिंग डिटर्मिनंट. हे तुम्हाला 11th मध्ये तुम्ही केलं असल्यामुळे ते तुम्हाला आठवलं असेल, आता लिंक लागली असेल. सिमिलरली वी गो फॉर M31, M32 आणि M33. या पद्धतीने आपण मायनर्स फाइंड करणार आहोत. एकदा ते मायनर फाइंड अप झाले तर दस त्याचं मायनर मॅट्रिक्स काय असणार आहे, दस इज मायनर मॅट्रिक्स कॅपिटल M विल बी M11, M12, M13, M21, M22, M23, M31, M32 आणि M33. हे झाले मायनर्स है ना, हे झाले मायनर. बरोबर. आपल्याला ते इलिमिनेशन आलं पाहिजे. या ठिकाणी बरेच वेळेस नजर चुकीने चुकीचा इलिमेंट जर आपण पिकअप केला तर मायनर चुकू शकतो. आणि एकदा जर तो मायनर चुकला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बरोबर येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला मायनर फाइंड करणं अगदी महत्वाचं आहे. सर्व इन्व्हर्स प्रॉब्लेम जो आहे ना, मॅट्रिक्स इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड, तो या मायनरच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. हे जे मायनर्स आपण फाइंड करणार आहोत ना, त्या मायनरच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असणार आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. त्या व्हॅल्यूज तिथं इन्व्हर्स मध्ये दिसणार आहेत. त्याच्यामुळे हे मायनर फाइंड करणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. हा मायनर मॅट्रिक्स कोणत्याही परिस्थितीत चुकायला नको. मग आपण या ठिकाणी मायनर झाल्यानंतर
डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स आपण फाइंड करतोय का तुम्हाला तुमच्या फॉर्म्युला मेथडनी डिटर्मिनंट एक्सपांडिंग मेथडनी डिटर्मिनंट फाइंड करायचं असेल तर काही हरकत नाही. पण हे थोडं सोपं कसं बघा, द व्हॅल्यू ऑफ 3/3 डिटर्मिनंट इज ऑब्टेन्ड बाय फॉर्म्युला. का डिटर्मिनंट ऑफ ए वरून आपण फाइंड करताना काय करणार बघा, इलिमेंट घेणार A11 आणि त्याच इलिमेंटचं मायनर घेणार M11. इथं मायनस साइन येणार मध्ये, त्यानंतर इलिमेंट आणि त्याचंच मायनरचं मल्टिप्लिकेशन आणि प्लस इलिमेंट आणि परत त्याच मायनरचं मल्टी. फर्स्ट रो आहे बघा इथं, फर्स्ट रो, दिस इज फर्स्ट रो. A11 A12 A13 पहिल्या रोचा पहिला इलिमेंट त्याचं मायनर, पहिल्या रोचा दुसरा इलिमेंट त्याचं मायनर, पहिल्या रोचा तिसरा इलिमेंट त्याचं मायनर, त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला फटाफट, का बरं, कारण आताच आपण मायनरचे व्हॅल्यू फाइंड केले, अगदी सोपं होऊन जातं. फक्त फटाफट व्हॅल्यू फटाफट मल्टिप्लिकेशन करून तो डिटर्मिनंट आपल्याला येऊ शकतो. फॉर्म्युला जर हा लक्षात नाही आला तर एक्सपांडिंग करतो आपण 3/3 मॅट्रिक्स, त्या पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही. मग महत्वाचा पुढचा पार्ट आला, को फॅक्टर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स. को फॅक्टर ऑफ एलिमेंट ऑफ अ मॅट्रिक्स, त्यामध्ये बघा, इफ Aij इज एनी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स हॅव्हिंग मायनर ऍज Mij. या ठिकाणी दोन गोष्टी बघा, Aij एलिमेंट आहे आणि त्याचं मायनर काय आहे, कॅपिटल Mij. आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम, कोणत्या रो आणि कोणत्या कॉलमचं मायनर आहे. देन मग या ठिकाणी बघा, देन इट्स को फॅक्टर इज ऑब्टेन्ड बाय युजिंग फॉर्म्युला. देन इट्स को फॅक्टर इज ऑब्टेन्ड बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय दिलाय बघा, Cij इक्वल टू -1 रेस टू i प्लस जे. या ठिकाणी बघा, हा Aij चा Ij म्हणजेच मायनर मध्ये असणारा Mij चा Ij. Ij चे व्हॅल्यू या ठिकाणी लागणार बघा, आय आणि जे. इथं पॉवरला बघा, हे दोन Ij लागणार आहे आपल्याला. -1 चा पॉवर आहे Ij, i प्लस जे. आणि इनटू जो मायनर आपण या ठिकाणी फाइंड करणार आहोत ना, ते मायनरची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लागणार Mij. अगदी शाळेपासनं काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. -1 म्हणजे काय बघा, -1 आणि -1चा पॉवर काय दिलाय त्यांनी, i प्लस जे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे, काय माहित पाहिजे बघा, मी या ठिकाणी नोट म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. नोट नंबर 1 काय, नोट नंबर 1 या ठिकाणी बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. -1 रेस टू i प्लस जे आहे है ना, ते समजावं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय का -1 रेस टू i प्लस जे. जर हे i प्लस जे ची व्हॅल्यू जर इव्हन असेल ना, इव्हन, इफ द व्हॅल्यू इज इव्हन, जर व्हॅल्यू इव्हन असेल ना, -1 रेस टू i प्लस जे ची व्हॅल्यू जर इव्हन असेल ना, तर मग इट इज इक्वल टू काय येणार, 1. देन इट विल बी इक्वल टू 1 येणार. तर बघा, नोट या ठिकाणी, नोट मी थोडस रेड कलर मध्ये दिलं, हायलाइटेड केलंय बघा. पहिली नोट बघा, नोट नंबर 1, जर -1 आहे आणि ह्या -1 चा पॉवर जर इव्हन नंबर आहे 2 4 6 8, तर रिझल्ट येणार +1, मायनस साइन विल डिसअपियर. नोट नंबर 2 बघा, या ठिकाणी जर -1 चा पॉवर जर ऑड असेल, ऑड नंबर 1 3 5 7, ऑड नंबर पॉवर ऑड है ना, तर रिझल्ट काय येणार, -1. खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे पॉवर इव्हन असताना साइन बदलणार नाही है ना. साइन या ठिकाणी बघा, -1 झालं +1 आणि ऑड असताना साइन या ठिकाणी -1 ही -1च राहणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण लक्षात घेतोय, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स कडे चाललोय. मग आपण का या ठिकाणी को फॅक्टर मॅट्रिक्सचा फॉर्म्युला तुम्हाला समजलेला आहे. तो फॉर्म्युला या ठिकाणी त्यासाठी या दोन गोष्टी लागणार आहेत. आता पुढचा कन्सेप्ट आला, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. Adjoint of a matrix is obtained by finding transpose of cofactor matrix. म्हणजे या ठिकाणी हा जो मॅट्रिक्स होता, बरोबर ना, म्हणजे 3/3 मॅट्रिक्स जो होता, त्या 3/3 मॅट्रिक्स जर आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स जर आपण या ठिकाणी तयार केला, बरोबर, या ठिकाणी बघा, जर आपल्याकडे या ठिकाणी बघा 3/3 मॅट्रिक्स आहे,
मी फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर या ठिकाणी घेतो बघा, इफ दिस इज 3x3 मॅट्रिक्स, आणि मग या 3x3 मॅट्रिक्स मध्ये बघा या ठिकाणी हा जर 3x3 मॅट्रिक्स जर असेल, हा जो 3x3 मॅट्रिक्स आहे, या 3x3 मॅट्रिक्स वरनं त्याचं कोफॅक्टर फाइंड करताना, आणि त्याचं कोफॅक्टर फाइंड करताना काय होणार बघा या ठिकाणी, त्याचं कोफॅक्टर फाइंड करताना बघा या ठिकाणी का परत हा जो मॅट्रिक्स आहे ना कॅपिटल ए, तर कॅपिटल ए च्या जागेवर येणार आता कॅपिटल सी, कोफॅक्टर मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय सी. आता हा जो एलिमेंट आहे ना A11, त्याचा कोफॅक्टर या ठिकाणी काय येणार, मग या ठिकाणी येणार C11, बरोबर. मग A12 च्या जागेवर काय येणार, C12, म्हणजे A12 एलिमेंटचं कोफॅक्टर, बरोबर. या ठिकाणी काय येणार C13, या ठिकाणी काय येणार C21, बरोबर. या ठिकाणी म्हणजे प्रत्येक एलिमेंट त्याच्या कोफॅक्टरने या ठिकाणी काय होणार, रिप्लेस. वी आर गोइंग टू रिप्लेस इच एलिमेंट बाय इट्स कोफॅक्टर, बरोबर. मग प्रत्येक एलिमेंट हा बघा कोफॅक्टरने या ठिकाणी बघितलं, एलिमेंट कोफॅक्टरने या ठिकाणी जर रिप्लेस होतोय, बरोबर. मग या ठिकाणी जर कोफॅक्टरने एलिमेंट जर रिप्लेस होतो या ठिकाणी, तर कोफॅक्टर कडे जाताना बघा या ठिकाणी हा जो कोफॅक्टर झाला, हा काय झाला, कोफॅक्टर झालाय. मग कोफॅक्टर आपण या ठिकाणी फाइंड करतो एलिमेंट वरनं, पण एलिमेंट वरनं आपल्याला भेटणार आहे मॅट्रिक्स मायनर मॅट्रिक्स, आणि त्या मायनर मॅट्रिक्स वरून आपल्याला भेटणार आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला, काय म्हणतात ट्रान्सपोज, त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घेतलाय, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, ही जी पहिली कॉलम आहे ना, या मॅट्रिक्सची पहिली कॉलम, त्या पहिल्या कॉलमला, पहिल्या रोला जर पहिल्या कॉलम मध्ये टाकलं तर त्याला ट्रान्सपोज म्हणतात. फर्स्ट रो इंटरचेंजेस टू फर्स्ट कॉलम, त्याला ट्रान्सपोज म्हटलं गेलंय, है ना. पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये, दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या रोला तिसऱ्या कॉलम मध्ये जर आपण ट्रान्सपोज केलं तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला म्हणणार आपण ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. काय म्हणणार त्याला आपण, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स या ठिकाणी आपण बोलणार आहोत. तर मायनर फाइंड करणे, डिटर्मिनंट फाइंड करणे, कोफॅक्टर फाइंड करणे, आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स जर आपण फाइंड केलं तर त्यावरून आपल्याला इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करता येणार आहे. मग त्यासाठी सोल्युशन स्टेप्स बघा काय आहेत. व्हॉट आर द सोल्युशन स्टेप्स? सोल्युशन स्टेप्स टू फाइंड इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. पहिली स्टेप काय बघा, फाइंड द मायनर, जे आपण 11वीत पण शिकलोय, आता पण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, खूप सोपं आहे कोफॅक्टर. मायनर जर परफेक्ट आलं ना तर कोफॅक्टरला काही अडचण नाही येणार. त्यानंतर ऍडजॉइंट, त्याच कोफॅक्टर मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज केलं पहिल्या रो इंटू पहिलं कॉलम, तर ऍडजॉइंट भेटणार आहे. आणि मग आपण फाइंड करणार, फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय युजिंग फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे बघा. काय फॉर्म्युला आहे, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तो फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर या ठिकाणी एक्सरसाइज मध्ये दिलेले प्रॉब्लेम्स आपण बघूया. सुरुवातीला हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स कशावर डिपेंडिंग आहेत, ते डिपेंड्स ऑन द फाइंड द कोफॅक्टर ऑफ, कशावर डिपेंड आहे, टू फाइंड कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट. तर बघा या ठिकाणी काय म्हणताय, फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. काय फाइंड करायचं आपल्याला, कोफॅक्टर फाइंड करायचं आहे. मग पहिला प्रॉब्लेम बघा या ठिकाणी काय आहे. पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी फर्स्ट प्रॉब्लेम म्हणतोय बघा, जर 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे, -1 2 -3 4, आणि ह्या मॅट्रिक्सला जर आपण सोल्युशन मध्ये आलो बघा, आणि सोल्युशन मध्ये आपण कन्सिडर करत आहोत तो मॅट्रिक्स ऍज कॅपिटल ए इक्वल टू -1 2 -3 4. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, हा मॅट्रिक्स कन्सिडर केल्यानंतर कॅपिटल ए इक्वल टू पहिला एलिमेंट आहे बघा हा -1, त्याची पोझिशन काय आहे, स्मॉल a11. मग या स्मॉल a11 चा मायनर काय येणार, मग या ठिकाणी कॅपिटल M11. 2x2 मॅट्रिक्स डायगोनली अपोजिट, या -1 चा डायगोनली अपोजिट काय एलिमेंट आहे, 4. मग त्याचा मायनर आलं बघा 4. मग जसं M11 इज इक्वल टू 4 आलं, तर त्याच्या
त्या M11 च्या मदतीने आपल्याला फाइंड करायचं आहे त्याचं कोफॅक्टर. Therefore capital A11 is equal to, हा कोफॅक्टर कॅपिटल A11 कॅपिटल E ने चालतो आणि कॅपिटल C पण चालतो, इथं दोन्ही पण चालतात. नोटेशन यू कॅन यूज कॅपिटल A और यू कॅन यूज कॅपिटल C. मग मायनर जो आहे या मायनरच्या मदतीने या ठिकाणी फॉर्म्युला, मग फॉर्म्युला कोणता यूज करतोय आपण? हा फॉर्म्युला आहे कोफॅक्टरचा बघा, CIJ म्हणजे C11 इज इक्वल टू -1 असेल ना, इथं 1 तर इथं काय येणार, इथं पॉवरला पण 1 येणार, बरोबर ना. हे जे पॉवर आहे ना, इथं पॉवरला 1 + 1 2 येणार. 1 + 1 2 इव्हन म्हटलं तर त्याची व्हॅल्यू 1 होऊन जाणार, बरोबर. म्हणजे या ठिकाणी फक्त प्रश्न आला आहे की ही जो मायनर जो आपल्याला भेटलेला असतो ना, त्याची साईन बदलणार की बदलणार नाही, कोफॅक्टर कडे जाताना तेवढाच फक्त प्रश्न आहे. कसं बघा या ठिकाणी समजून घ्या, तर मायनर इथं 4 आलंय बघा. आता आपण काय केलं, ह्या 1 1 जे आहे ना, हे 1 1 यांचं 1 1 चं ऍडिशन केलं, 1 + 1 किती आलं, 2 आलं, 2 इव्हन नंबर आहे. मग लक्षात आलं का या ठिकाणी -1 चा पॉवर इथं 1 + 1 2 आलाय, म्हणजे याचा अर्थ तो 2 इव्हन पॉवर आल्यामुळे हा -1/2 झाला 1, म्हणजे याचा अर्थ हा जो -4 आहे ना मायनर, या 4 ची काही साईन बदलणार नाही. मग लक्षात आलं, तर कोफॅक्टर कडे जाताना M11 मध्ये 1 + 1 2 आलं, म्हणजे मायनर पण 4 आहे आणि कोफॅक्टर पण 4च आहे. येते लक्षात. आता बघा मायनर M12 कडे चाललो आपण. M12 म्हणजे कोणता, हा 2 है ना, 1 2 एलिमेंट, त्याचा मायनर म्हणजे डायगोनल अपोजिट काय आला, तो -3. मग लक्षात आलं M12 किती आलाय, -3 आलाय. मग याच्या कोफॅक्टर कडे चाललोय बघा, A12 फाइंड करताना 1 + 2 या ठिकाणी आपल्याला फाइंड करावं लागेल. व्हॉट इज दिस 1 + 2? 1 + 2 = 3. म्हणजे लक्षात आलं -1 च्या पॉवरला जर 3 गेला, ऑड नंबर गेला, तर लक्षात आलं इथं -1 राहणार आहे, आणि -1 इंटू दिस -3, मायनस ऑफ मायनस बिकम्स प्लस, साईन बदलली बघा. नंबर बदलला नाही, फक्त साईन बदलली. म्हणजे बघा या ठिकाणी मायनर मध्ये बघा 4 -3 2 -1 आहे, हे नंबर इथं बघा 4 3 2 है ना, नंबर काही बदल, फक्त साईन बदलणार की नाही बदलणार, एवढंच फरक आहे मायनर आणि कोफॅक्टर मध्ये. मग ते लक्षात ठेवायचं. काय नाही, 1 + 2 3 आला, ऑड नंबर आहे, साईन बदलणार, बघा साईन बदलली आहे, -3 3 साईन बदलली आहे. इथं बघा 2 + 1 3 आहे, 3 म्हणजे ऑड नंबर आला, मग ऑड नंबर म्हटलं इथं 2 ची साईन बदलली, ऑड नंबर 2 ची साईन बदलली. इथे बघा 2 + 2 4, 4 ऑड आहे की इव्हन आहे, इव्हन आहे, इव्हन म्हटल्यावर साईन बदलणार नाही, साईन विल रिमेन ऍज इट इज. फक्त याला सिस्टमॅटिकली इथं बघा हे फॉर्म्युले जे आहेत ना, त्याचा फॉर्म्युलेमध्ये व्यवस्थित लिहावं लागेल, है ना. A11 इज इक्वल टू, है ना, A12 इज इक्वल टू -1/1 + 2 इंटू हा जो मायनर आलेला आहे तो इथं लिहून टाकायचा, आणि आपल्याला तो रिझल्ट येणार. फक्त ऑड नंबर साईन बदलून टाकायची, है ना, ऑड नंबर साईन बदलायची, इव्हन नंबर साईन विल नॉट चेंज, बरोबर. मग लक्षात आलं, मायनर वरनं या ठिकाणी कोफॅक्टर कडे जाताना आपण ते एलिमेंटची पोझिशन ठरवणार आहे ना, 1 1 1 2 2 1 2 2 यांची बेरीज ठरवणार आहे. मायनरची साईन बदलणार की बदलणार नाही, है ना. म्हणजे 2x2 मॅट्रिक्स मध्ये बघा 2 एलिमेंटची साईन बदलते, 1 2 आणि 2 1, आणि ह्या दोन्हींची साईन बदलते, 1 2 आणि 2 1 ची साईन बदलते. का बरं? 1 + 2 इज 3 ऑड नंबर, 2 + 1 इज 3 ऑड नंबर. मग 1 1 ची का बरं बदलत नाहीये? कारण 1 + 1 2 आलं, इव्हन नंबर नाही साईन बदलत, आणि 2 + 2 या ठिकाणी इथं 2 + 2 4 आलं, है ना, 2 + 2 4 आलं, इव्हन नंबर आलं, त्याच्यामुळे त्याची पण साईन काही बदलणार नाहीये. मग लक्षात आलं, ह्या मायनरला, हे मायनर वरनं जे आपण कोफॅक्टर फाइंड करू, बरोबर, तर त्याला परफेक्ट सोल्युशन मध्ये आपण या ठिकाणी टाकतो बघा. प्रॉब्लेम नंबर 2 आला, 3/3 आला. आता 2/2 पेक्षा 3/3 थोडासा लेंदी आहे, कारण की आपल्याला डिटरमिनंट त्या ठिकाणी फाइंड करायचं असणार. मग 3/3 चं कोफॅक्टर फाइंड करताना पहिले तो मॅट्रिक्स आपण कन्सिडर केला, आणि द फॉर्म्युला लक्षात घ्या. द कोफॅक्टर ऑफ Aij इज गिवन बाय कॅपिटल Aij -1/i + j, -1/i + j इंटू Mij, -1/i + j इंटू Mij. हा फॉर्म्युला आहे, हा काय, हा फॉर्म्युला आहे.
तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल. फॉर्म्युला लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी बघा नाव. आता आपल्याला काय करायचं बघा, मायनर फाइंड करायचा आहे. हा झाला मायनर आणि त्याच्यावर हा को फॅक्टर फाइंड करायचा आहे ना. कॅपिटल एम डिनोट्स मायनर, कॅपिटल ए किंवा कॅपिटल सी, ए च्या जागेवर सी पण आपण यूज करू शकतो है ना. कॅपिटल ए किंवा कॅपिटल सी विल डिनोट को फॅक्टर. आता पहिले आपण मायनर कडे जाऊ. आता बघा M11 बघा या ठिकाणी ह्या 1 बद्दल चाललंय. हा मॅट्रिक्स एका पेजवर लिहून घ्या, कारण की पुढे आपल्याला फटाफट हे डिटरमिनंट तयार करता आलं पाहिजे मायनर साठी. बघा हा जो 1 आहे याची पहिली रो आणि पहिला कॉलम जर आपण इलिमिनेट केला तर बघा हा 3, 5, 0 है ना, हा 0 आणि हा -1, हे 4 एलिमेंट इथे राहतं बघा. 3, 5, 0, -1. म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम इलिमिनेट केल्यानंतर आपल्याला M11 साठी 2x2 डिटरमिनंट आपण तयार केला आहे आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करतो बघा. 3 × -1 इज -3 आणि -3 - 0 इज इक्वल टू -3. म्हणजे पहिला मायनर आपल्याला भेटलाय -3. मायनर भेटल्यानंतर लगेच त्याचा को फॅक्टर फाइंड करून घ्यायचा, डिनोटेड बाय कॅपिटल ए और कॅपिटल सी. सो कॅपिटल A11 चा फॉर्म्युला काय येणार मग -1 म्हटल्यावर 1 + 1 आणि इंटू दिस मायनर -3 इंटू दिस -3. मग लक्षात आलं 1 + 1 2 आहे. -1/2 इज इवन नंबर है ना. -1/2 इवन असल्यामुळे -1/इवन नंबर इज 1. हा टोटल 1 झाला आणि 1 इंटू -3 विल रिमेन -3. म्हणजे आपल्याला तो को फॅक्टर भेटलाय पहिल्या एलिमेंट. आता दुसरा एलिमेंट बघा M12 साठी आणि त्याचा को फॅक्टर साठी आपल्याला हा डिटरमिनंट कसा आला ते आपण या ठिकाणी बघूया. बघा हा एलिमेंट येतो -1. -1 लाईज इन फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजे याचा अर्थ पहिली रो आणि सेकंड कॉलम इलिमिनेट होणार. इथे बघा -2, 5, -2 आणि -1. पहिल्या रो मध्ये बघा -2, 5 आणि दुसऱ्या रो मध्ये -2, -1. मग यांचं 2x2 डिटरमिनंट घेतला. -2 इंटू -1 इज 2, बाय डिफॉल्ट मायनस साइन आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं -2 इंटू मायनस इज -10, मायनस ऑफ मायनस झालं +10. सो लक्षात आलं 2 + 10 इज इक्वल टू आलं 12. 2 + 10 इक्वल टू किती आलं 12. आता मायनर M12 भेटलाय, त्याचा को फॅक्टर बघा कॅपिटल A12. कॅपिटल A12 इज इक्वल टू काय आलं मग -1/1 + 2 आणि इंटू M12 इज 12. हा 12 इथं आपण लिहिला बघा. पण या ठिकाणी बघितलं 1 + 2 काय आहे 3. 3 इज ऑड. ऑड असल्यामुळे -1 ची साइन बदलली म्हणजेच -12 झाला. म्हणजे 12 चेंजेस टू -12. आपण हे पॉवर कडे लक्ष द्या. 1 + 2 है ना. इव्हन नंबर आला तर साइन तशीच ठेवायची है ना. बघा इथं -1 1 + 1 इव्हन होता ना, तर मायनरची इथं -3 आणि इथं -3 सेम राहिलाय. पण इथं 1 + 3 ऑड आला ना, म्हणून लक्षात आलं की मायनरची या ठिकाणी मायनरची व्हॅल्यू नाही बदलली, साइन बदलते. आता या ठिकाणी आपण M13 कडे जाऊया. बघा या ठिकाणी थोडंसं परत आपण 13 कोणता एलिमेंट आहे बघा हा 2. इट लाईज इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम मध्ये लाय होतं बघा. याचा अर्थ त्याचं मायनर फाइंड करताना आपल्याला फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम इलिमिनेट केलं तर एलिमेंट्स कोणते येतात -2, 3, -2, 0. मग बघा या ठिकाणी बघा -2, 3, -2, 0 है ना. डिटरमिनंटची व्हॅल्यू -2 इंटू 0 इज 0, मायनस ऑफ मायनस +6, 0 + 6 इज इक्वल टू 6. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी 13 आपल्याला 13 एलिमेंटचं आपल्याला या ठिकाणी को फॅक्टर फाइंड करायचं आहे. सो लक्षात आलं -1/2 या ठिकाणी आलं बघा. 1 + 3, 1 + 3 इज 4, 4 इज इव्हन, साइन विल नॉट चेंज. इव्हन असताना साइन बदलणार नाही. पॉवर इव्हन असताना मायनर वरनं को फॅक्टर कडे जाताना साइन बदलणार नाही. मी या -1 ची बोलत नाही बरं का, मी ह्या मायनरची बोलतोय. मायनरची साइन बदलणार नाही. इव्हन असताना मायनरची साइन सेम असणार आणि ऑड असताना मायनरची साइन बदलणार, व्हॅल्यू बदलणार नाही. आता बघा M21 कडे चाललोय आपण. M21 बघा या ठिकाणी M21 कोणता आहे बघा हा 2, -2. इट लाईज इन
फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. इट लाईज इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. बघा दिसतंय ना फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचे इलिमेंट जर इलिमिनेट केले, इलिमेंट केले फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, तर कोणते इलिमेंट्स राहतं बघा? -1, बरोबर ना? -1, 2, 0 आणि -1. -1, 2, 0 आणि -1. मग या ठिकाणी M21 साठी बघा -1, 2, 0 आणि -1 घेतलं. 2/2 डिटर्मिनंट. -1 into -1 is 1. 1 - 0 is 1. मग को फॅक्टर कडे चाललो आहे. 2 + 1 है ना. 2 + 1 या ठिकाणी बघा 2 + 1 ऑड आलंय. सो लक्षात आलं -1 रेज टू ऑड. मग या ठिकाणी या मायनरची इथे साईन बदलणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी चाललो M22. लेट्स गो टू M22. M22 म्हणजे हा 3 आहे. या मॅट्रिक्स मध्ये हा M22 म्हणजे हा 3 आहे. सेकंड रो आणि सेकंड कॉलम जर इलिमिनेट केलं, सेकंड रो सेकंड कॉलम, तर एलिमेंट्स कोणते राहतात बघा? 1, 2, -2, -1. 1, 2, -2, -1. मग या ठिकाणी बघा A22 साठी 1, 2, -2, -1. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा 1, 2, -2, -1. 1 into -1 is बघा -1. बाय डिफॉल्ट मायनस साइन आणि -2 into मायनस बिकम्स +4. आणि लक्षात आलं या ठिकाणी -1 + 4 म्हणजेच 4 - 1 आणि 4 - 1 इक्वल टू किती आलं? सो मायनरची व्हॅल्यू आली 3. मायनरची व्हॅल्यू किती आली आहे? 3 आली आहे. सो मायनरची व्हॅल्यू जर 3 आली आहे तर या मायनरच्या व्हॅल्यूवरनं आपल्याला को फॅक्टर कडे जाताना बघा, आपल्याला को फॅक्टर कडे जाताना या ठिकाणी लक्षात आलं आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल 2 + 2 is 4. 4 इव्हन नंबर असल्यामुळे मायनर वरनं को फॅक्टर कडे येताना साईन बदलणार नाही. नाउ लेट्स गो टू M23. बघ हा डिटर्मिनंट कसा तयार झालाय? हा 1 -1 -2 0 कसा आलाय? 1 3 1 3 म्हणजे कोणता एलिमेंट आला? तो हा 5 आला. म्हणजे लक्षात आलंय हा 5 कुठे लाय होतोय? सेकंड रो आणि थर्ड कॉलम मध्ये. सेकंड रो आणि थर्ड कॉलम मध्ये लाय होतोय. याचा अर्थ सेकंड रो आणि थर्ड कॉलमचे जर इलिमिनेट है ना, एलिमेंट्स इलिमिनेट जर आपण केले तर काय राहिलं बघा? 1 -1 आणि -2 आणि 0. सो 1 -1 -2 0. बघा या ठिकाणी 2 3 साठी बघा 1 -1 -2 आणि 0 आणि त्याचं डिटर्मिनंट घेतलं 1 into 0 is 0 आणि मायनस ऑफ मायनस प्लस आणि बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन प्लस इंटू मायनस मायनस आणि -2 झालाय तो. सो 0 -2 इज इक्वल टू -2 है ना. बाय डिफॉल्ट मायनस साइन असते आणि या दोघांचं मायनस मायनस प्लस झालं. प्लस इंटू मायनस विल रिमेन मायनस. मग परत या ठिकाणी बघितलं आपण बघा 2 + 3 येत आता. 2 3 म्हटल्यावर 2 + 3 is 5. 5 is ऑड. ऑड असल्यामुळे या मायनरची द साइन बदलणार आहे. -2 विल बिकम +2. सिमिलरली नाउ वी गो फॉर M13 वरनं कॅपिटल A M31 फाइंड करायचं आपल्याला. त्यावरनं को फॅक्टर ऑफ 31 फाइंड करायचं आहे. मग हा मॅट्रिक्स हा डिटर्मिनंट कसा तयार झाला बघा? -1 2 3 5. मग 31 एलिमेंट कोणता आहे? हा 31 एलिमेंट म्हणजे हा 2 आहे. या मॅट्रिक्स मध्ये हा जो -2 आहे हा -2 पुढे लाय होतोय. दिस -2 लाईज इन फर्स्ट कॉलम अँड थर्ड रो. मग फर्स्ट कॉलम आणि थर्ड रो चे इलिमिनेट जर करून टाकले आपण एलिमेंट्स तर लक्षात आलं इथं आलं -1 2 3 आणि 5. सो -1 2 3 आणि 5 बघा इथं आलं है ना. मग या ठिकाणी 31 मध्ये बघा -1 2 3 आणि 5. मग लक्षात आलं -1 into 5 is -5. बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन आणि 2 3 जा 6. मग लक्षात आलं -5 - 6 is -11. मग लक्षात आलं या ठिकाणी एलिमेंट 31 असल्यामुळे 3 + 1 होणार 4. 4 is इव्हन नंबर आणि इव्हन असल्यामुळे मायनर वरनं को फॅक्टर कडे येणार तर ही साइन बदलणार नाही. -11 रिमेन्स ॲज. सो M32 फाइंड करतोय आपण. 32 एलिमेंट आणि 32 एलिमेंट वरनं हा डिटर्मिनंट कसा तयार होतोय बघा 1 2 -2 5. 32 परत आपण या मेन मॅट्रिक्स वर आलो आणि हा तो आहे 0. हा एलिमेंट आहे 2 3. मग ह्या मॅट्रिक्स वरनं हा 2 3 कुठे लाव होतोय? थर्ड रो आणि सेकंड कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम जर आपण इलिमिनेट केलं है ना, थर्ड सेकंड कॉलम आणि थर्ड रो जर इलिमिनेट केली तर काय राहिलं बघा? 1 2 -2 5. 1 2 -2 5 आणि मग लक्षात आलं या ठिकाणी 1 2 -2 आणि 5 हा जो डिटर्मिनंट तयार झाला. त्याला सॉल्व्ह केलं 5 मायनस ऑफ मायनस झालं 2 2 जा 4
आणि 5 + 4 इज 9. लक्षात आलं हा 2 + 3 येतोय, 2 3 म्हटल्यावर 2 + 3 इज 5, 5 इज ऑड. ऑड असल्यामुळे 9 ची या ठिकाणी साइन बदलणार -9. आणि शेवट या ठिकाणी आपण बघणार आहोत मायनर ऑफ 3 3 एलिमेंट. 3 3 म्हणजे हा शेवटचा एलिमेंट बघा, या ठिकाणी शेवटचा एलिमेंट हा जो -1 एलिमेंट आहे ना, हा थर्ड रो आणि थर्ड कॉलम मध्ये लाय होतो. कुठे लाय होतोय? थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये. थर्ड रो आणि थर्ड कॉलम जर इलिमिनेट करून टाकली, काय आलं बघा, या ठिकाणी आलं 1 -1 -2 आणि 3. सो 1 -1 -2 आणि 3 सॉल्व्ह केलं. 3 1 जा 3, ही मायनस ऑफ मायनस प्लस, प्लस इंटू मायनस रिमेन्स -2 आणि 3 - 2 इज 1. लक्षात आलं? 3 + 3 इज 6. 3 + 3 इज 6. 6 इज इव्हन. त्यामुळे मायनर वरनं को फॅक्टर कडे जाताना साइन काही बदलणार नाही. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं तर को फॅक्टर फाइंड करा, तर ते आपण को फॅक्टर या ठिकाणी फाइंड करून दिले. मी परत या ठिकाणी तुम्हाला सांगतो, कॅपिटल ए च्या जागेवर तुम्ही कॅपिटल सी सुद्धा लिहू शकता. यू कॅन रिप्रेझेंट बाय कॅपिटल सी. कॅपिटल सी लिहिलं तरी काही हरकत नाही. नाहीतर काही ठिकाणी कॅपिटल ए वापरलाय, काहीतरी ठिकाणी कॅपिटल सी वापरलाय, तुम्ही परत परेशान होशाल. सर कॅपिटल ए वापरू कॅपिटल सी वापरू? तर कॅपिटल ए पण तुम्ही यूज करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅपिटल सी देखील यूज करू शकता. येते लक्षात? सो यू कॅन यूज कॅपिटल ए और कॅपिटल सी. ओके, नाउ लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 2. Find the matrix of cofactors for the following matrix. हे काय म्हणतात ते? कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करा. इथे फक्त कोफॅक्टर फाइंड करायला लावलं होतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करा म्हणताय. काम सेम आहे, काही फरक नाही, नो चेंज. कामामध्ये काही फरक नाहीये. या ठिकाणी फरक काही पडत नाहीये, फक्त आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. आता पहिला प्रॉब्लेम तर खूप सोपा आहे. 2x2 डायगोनली अपोजिट असतात, त्यामुळे ह्या 2x2 चे डायगोनली अपोजिट एलिमेंट्स बघा, समजून घ्या काय होत आहेत. तर पहिले तो मॅट्रिक्स आपण कन्सिडर केला ए, कॅपिटल ए इक्वल टू 1 3 4 -1. मग कॅपिटल M1 डायगोनली अपोजिट आला -1. मग लक्षात आलं आपण या ठिकाणी को फॅक्टर कडे जाताना है ना, को फॅक्टर कडे जाताना कॅपिटल सी 1 1 इज इक्वल टू 1 + 1 आलं. या ठिकाणी बघा 2 1 + 1 2 आलं. म्हणजे या ठिकाणी जो मायनर आहे ना -1, तो -1 ऍज इट इज राहिला. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी हा सेकंड को फॅक्टर कडे जाताना आपल्याला मायनर लागेल M12 है ना. M12 एलिमेंट आहे बघा या ठिकाणी 3. 3 चा डायगोनली एलिमेंट आला 4, डायगोनली अपोजिट एलिमेंट 4, म्हणून M12 आलं 4. आणि मग त्याचा को फॅक्टर कडे जाताना -1 raised to 1 + 2 इज 3, ऑड नंबर. त्याच्यामुळे इथे साइन बदलणार, इट विल बिकम. नंतर M2 एलिमेंट म्हणजे हा 2 1 एलिमेंट हा 4 आहे, त्याचा डायगोनली अपोजिट येणार 3, म्हणून M21 आलं 3. आणि मग लक्षात आलं त्यावरनं त्याचं को फॅक्टर कडे जाताना या ठिकाणी लक्षात आलं M21 इज इक्वल टू, मग या ठिकाणी लक्षात आलं 2 + 1, 2 + 1 इज 3, 3 इज ऑड. त्याच्यामुळे साइन बदलते बघा, 3 वरनं या ठिकाणी साइन बदलली -3. आणि शेवटी हा M22 म्हणजे हा -1 2 2 एलिमेंट आहे, त्याचा डायगोनली अपोजिट एलिमेंट येणार 1, म्हणून M22 आलेला आहे 1. मग त्याचा को फॅक्टर कडे जाताना या ठिकाणी आपण म्हणणार कॅपिटल C22 इज इक्वल टू -1 raised to 2 + 2 इज 4, 4 इज इव्हन. सो साइन विल नॉट चेंज. हा 1 या ठिकाणी 1 राहिलाय. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी आपल्याला मायनर वरनं को फॅक्टर भेटले आणि आता आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला पाहिजे. त्यांनी सांगितलं द को फॅक्टर मॅट्रिक्स. काय सांगितलं त्यांनी? को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करा. आणि मग या ठिकाणी आपण तो को फॅक्टर मॅट्रिक्स त्या ठिकाणी सांगत आहोत बघा. तर त्याला जर आपण मॅट्रिक्सच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर तो को फॅक्टर मॅट्रिक्स कसा तयार होतो बघा. तो को फॅक्टर मॅट्रिक्स तयार होतोय बघा या ठिकाणी कॅपिटल सी इज इक्वल टू है ना. आता या ठिकाणी आपण कॅपिटल सी यूज करतोय, म्हणजे आलं बघा C11, या ठिकाणी आलं C12, या ठिकाणी आलं बघा C21 आणि या ठिकाणी आलेलं आहे C22. म्हणजे 4 एलिमेंट जर त्यांच्या जागेवर आपण या ठिकाणी लिहिले तर लक्षात आलं तो मॅट्रिक्स आपला तयार झालाय -1 -4 -3 आणि 1. बरोबर. -1 -4 -3 आणि 1. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठून आलं, तर त्या ठिकाणी हे एलिमेंट जे आपण फाइंड केले ना या प्रॉब्लेम बघा -1 -4 -3 आणि
1 त्या रिस्पेक्टिव्ह त्यांच्या जागेवर जर आपण लिहिलं तर तो को फॅक्टर मॅट्रिक्स तयार होतोय, बरोबर. मग तो को फॅक्टर मॅट्रिक्स त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी तो मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे ऍज को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स डिनोटेड बाय कॅपिटल सी. हा होता पहिला 2x2 मॅट्रिक्स, तो छोटा होता. आता आपण चाललोय 3x3 मॅट्रिक्स कडे. घाबरण्याचं काही कारण नाहीये, फक्त थोडं लक्ष देऊन एलिमेंट्स मिस व्हायला नको, एलिमेंट बदलायला नको डिटर्मिनंट फाइंड करताना, तेवढी फक्त आपल्याला काळजी घ्यायची. तर पहिले दिलेल्या मॅट्रिक्सला कॅपिटल ए आपण कन्सिडर केला. त्यावर बघा द मायनर ऑफ इच एलिमेंट्स आर गिवन ऍज. मग आपण मायनर M11 या ठिकाणी फाइंड करतोय. मग मायनर M11 मध्ये हा डिटर्मिनंट कसा तयार झाला बघा या ठिकाणी, है ना. हा 1 जो आहे 1 1 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर आपण इलिमिनेट केला, है ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर इलिमिनेट केला आपण तर एलिमेंट्स कोणते राहतात बघा 3 5 0 आणि -1. मग ते झाले बघा 3 5 0 आणि -1. मग याचा डिटर्मिनंट 3 into -1 is -3, -3 - 0 is equal to -3. मग आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला. मग फॉर्म्युला को फॅक्टर डिनोटेड बाय सी. 1 1 is equal to या ठिकाणी आलं बघा 1 + 1 2, 2 is इव्हन नंबर, त्यामुळे साइन ही काही बदलणार नाही. सो मायनरचे बघा मायनर -3 आणि को फॅक्टर पण -3. त्यानंतर हा 1 2 बघा -1. इट लाईज इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचे एलिमेंट जर इलिमिनेट केले तर या ठिकाणी लक्षात आलं बघा -2 5 -2 -1 हे 4 एलिमेंट्स येतात बघा. -2 5 -1 -2 आणि -1. मग लक्षात आलं -2 into -1 is 2. बाय डिफॉल्ट इथं मायनस साइन आहे, परंतु या 5 into -2 बघितलं तर -10 येतं, मायनस मायनस बिकम्स +10 and 2 + 10 is 12. मग त्यावरनं त्याचा को फॅक्टर या ठिकाणी बघितला आपण बघा कॅपिटल C12 is equal to -1 + 2 is 3. 3 is ऑड नंबर, सो या 12 ची या ठिकाणी साइन बदलणार -12. आता आपण चाललो M13 म्हणजे ह्या 3 ह्या 2 कडे. हा 2 एलिमेंट जो आहे तो फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये लाय होतो. मग फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये म्हटल्यावर लक्षात आलं फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम जर इलिमिनेट झाले तर एलिमेंट्स कोणते राहतात बघा -2 3 -2 0. मग या ठिकाणी बघा -2 3 आणि -2 0. 2x2 मॅट्रिक्स सॉल्व्ह केला की झालं 0 मायनस ऑफ मायनस +6 0 + 6 is 6. 1 3 एलिमेंट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला इथं घ्यावं लागेल 1 + 3 आणि 1 + 3 is 4. 4 is इव्हन, त्यामुळे इव्हन असल्यामुळे या 6 ची इथं काही साइन बदलत नाही. आता आपण चाललो M21. परत M21 मध्ये लक्षात आलं का -1 2 0 -1 कुठं आलं, परत आपण मेन मॅट्रिक्स वर आलो. हा -2 एलिमेंट आहे, त्याचं रो आणि कॉलम जर इलिमिनेट केला फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर इलिमिनेट केला है ना, तर काय राहिलं इथं बघा -1 2 0 -1 -1 2 0 आणि -1. मग इथं आलं -1 2 0 आणि -1. मग लक्षात आलं इथं आलं 1 -0 is equal to 1. पण या ठिकाणी बघितलं 2 + 1 किती येत आहे, 2 + 1 येत आहे 3. 2 + 1 येतं किती 3 म्हटल्यावर ऑड नंबर, आणि ऑड नंबर म्हटल्यावर मायनर टू को फॅक्टर कडे जाताना साइन बदलणार आहे. 1 चं झालं -1. मग या ठिकाणी M22 साठी हा जो डिटर्मिनंट आपण तयार केला 2x2 1 2 -2 -1 तो कसा आला, तो या ठिकाणी आपण इथं बघूया. 2 2 एलिमेंट कोणता आहे, हा 3 आहे. इट लाईज इन सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम जर आपण या ठिकाणी इलिमिनेट केला तर एलिमेंट्स कोणते राहतात बघा 1 2 है ना, हा 2. त्यानंतर या ठिकाणी -2 हा कॉर्नरचा आणि ह्या कॉर्नरचा -1. सो 1 2 -1 सॉरी 1 2 -2 -1. मग या ठिकाणी आपण बघितलं बघा 1 2 है ना, 2x2 एलिमेंट 1 2 -2 आणि -1. आणि मग लक्षात आलं 1 into -1 is -1, बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन, आणि हे ना 2 into -2 is मायनस ऑफ मायनस +4. आणि लक्षात आलं -1 + 4 is 3. हा झाला मायनर, आणि ह्या मायनर वर को फॅक्टर कडे येतोय आपण 2 + 2 4. 4 इव्हन असल्यामुळे या मायनरची म्हणजे ह्या 3 ची इथं काही साइन बदलली नाही. मग लक्षात आलं M23
मग M23 म्हणजे हा डिटरमिनंट कसा तयार झाला 2 3 सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे हा एलिमेंट तो आला 5. हा जो 5 एलिमेंट आहे इट लाईज इन सेकंड रो थर्ड कॉलम. मग सेकंड रो आणि थर्ड कॉलम जर आपण इलिमिनेट केलं तर नंबर एलिमेंट्स कोणते राहतात बघा 1 -1 -2 0. सो 1 -1 -2 0. मग लक्षात आलं बघा या ठिकाणी 1 -1 -2 0. सॉल्व्ह केलं 0 मायनस ऑफ मायनस प्लस प्लस इंटू मायनस रिमेन्स मायनस आणि 1 0 -2 इज -2. लक्षात आलंय 2 + 3 इज 5 5 इज ऑड. त्याच्यामुळे ऑड नंबर असल्यामुळे मायनरचा -2 साइन बदलून इथे येणार +2. बरोबर. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं आपण या ठिकाणी कोफॅक्टरला सी ने डिनोट करतोय तर आपण या ठिकाणी सी आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करूया. विल राईट सी. आता आपण चाललोय 3 1 थर्ड रो फर्स्ट कॉलम. हा मॅट्रिक्स कसा तयार झाला हा डिटरमिनंट कसा तयार झाला बघा -1 2 3 5 3 1 एलिमेंट 3 1 म्हणजे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम हा -2 आणि हा जो -2 आहे हा -2 कोणत्या रो मध्ये आहे फर्स्ट कॉलम आणि थर्ड रो है ना. फर्स्ट कॉलम आणि थर्ड रो जर इलिमिनेट केलं तर काय राहिलं बघा -1 2 3 5 -1 2 3 5 मग -1 2 3 5 सॉल्व्ह केलं -1 into 5 is -5 बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन 2 3 जा 6 लक्षात आलं -5 -6 इज -11. इलिमिनेट कोणता होता 3 1 सो 3 + 1 किती आलं 4 4 इज इव्हन नंबर त्यामुळे मायनर मध्ये जो होता -11 तोच राहिला -11 इव्हन नंबर असल्यामुळे साइन काय बदलली नाही. त्यानंतर आपण चाललो M32 फाइंड करताना बघा हा डिटरमिनंट आणि हा डिटरमिनंट कसा तयार झाला ते आपण बघूया 3 2 परत आपण मेन मॅट्रिक्स वर चाललोय है ना. 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम मध्ये हा 0 आला. हा 0 लक्षात आला. हा 0 म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल का थर्ड रो आणि सेकंड कॉलमचा इलिमेंट आहे. सो थर्ड रो आणि सेकंड कॉलम इलिमिनेट होणार आहेत. काय राहिलं बघा 1 2 -2 5 1 2 -2 5 1 2 -2 5 बघा इथं आलं 1 2 -2 5. सॉल्व्ह केलं 5 1 जा 5 5 मायनस ऑफ मायनस झालं +4 5 + 4 इज 9 है ना. 2 + 3 3 + 2 इज 5 ऑड नंबर ऑड असल्यामुळे +9 ची साइन इथं बदलणार -9 आणि मग हा शेवटचा है ना. हा शेवटचा या ठिकाणी आपण जर बघितलं शेवटचा कोफॅक्टर है ना. शेवटचा कोफॅक्टर या ठिकाणी आपण बघतो बघा M33 मग त्याचा हा जो डिटरमिनंट आहे तो कसा आला बघा 1 -1 -2 3 आपण परत मेन मॅट्रिक्स वर चालतो. हा शेवटचा इलिमेंट आहे तो 3 3 इट लाईज इन थर्ड रो थर्ड कॉलम. सो थर्ड रो थर्ड कॉलम इलिमिनेट केली तर एलिमेंट्स कोणते राहतात बघा 1 -1 -2 3 1 -1 -2 3 मग या ठिकाणी 1 -1 -2 आणि 3 मग लक्षात आलं 1 into 3 is 3 बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन इथं आलं बघा -1 into -2 is 2 मग इथं आलं 2 आणि लक्षात आलं 3 - 2 is 1 मग बघितलं आपण 3 + 3 is 6 6 is इव्हन नंबर त्यामुळे मायनर वरनं जे 1 आलेला आहे तो तसंच राहिला बिकॉज इव्हन असल्यामुळे साइन काही बदलत नाही. मग लक्षात आलं या ठिकाणी हा कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करताना जिथं आपण बघितलं का या ठिकाणी कॅपिटल ए घेतलं होतं त्याला आता आपण कॅपिटल सी मध्ये जर आपण ट्रान्सफर केलं ए ठेवलं तरी चालेल सी पण चालतो. मग लक्षात आलं या ठिकाणी काय कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण या ठिकाणी ही जे एलिमेंट्स आहेत है ना का C11 C12 C13 C21 C22 C23 इथं C31 है ना C32 आणि C33 ज्या व्हॅल्यूज आपण फाइंड केल्या तिथं ह्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या ना इथं सीच्या त्या व्हॅल्यूज आपण इथं टाकलं तर तो आपल्याला भेटणार आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. या ठिकाणी तो कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला भेटलेला आहे. मग आपण क्वेश्चन नंबर 2 पर्यंत आलो. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर वरती आज आपण काम केलंय. तर पुढच्या क्लासमध्ये आपण काय करूया पुढच्या क्लासमध्ये क्वेश्चन नंबर 3 आपण ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स कसं होतं आपण ते बघूया. म्हणजे पुढच्या क्लासमध्ये येताना आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर आलंच पाहिजे त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. मायनर कोफॅक्टर आलं तर कोफॅक्टरची फक्त पहिली रो बदलायची पहिल्या कॉलम मध्ये टाकली का ऍडजॉइंट येणार आहे. बरोबर पहिली रो आपण पहिल्या कॉलम मध्ये टाकली तर ऍडजॉइंट येणार आहे.
म्हणून हा बघा क्वेश्चन नंबर 3, फाइंड द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपण या ठिकाणी है ना तुम्हाला होमवर्कला देतोय है ना. डायगोनली अपोजिट मायनर, मायनर वरनं को फॅक्टर, पोझिशन वरनं साइन बदलतील तर बदलणार नाही, ती आपल्याला या ठिकाणी डिसिजन घ्यायचा आहे है ना. हे 1 1 ची नाही बदलणार, 2 2 ची नाही बदलणार है ना, यांची साइन बदलणार आहे ना. 1 2 जो एलिमेंट त्याचं मायनर जे येईल त्या मायनरची को फॅक्टर कडे जाताना साइन बदलेल. आणि ऍडजॉइन करताना काय करायचं की पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये टाकायचं आहे ना. C11 C12 असतं ना, मग C11 जो C12 असतो ना तो C12 C21 च्या जागेवर येणार, त्याला ऍडजॉइंट म्हणतात. वी आर गोइंग टू फर्स्ट चेंज फर्स्ट रो इनटू फर्स्ट कॉलम. होमवर्क साठी देतोय बघा, प्रयत्न करा. आपण पुढच्या लेक्चर मध्ये ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सचे प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्सचं वर्ष आहे आणि 12वी सायन्सचं वर्ष लाईफ टर्निंग इयर म्हणून संबोधित केला जातो आणि त्याला त्या वर्षाला खूप लाईटली घेऊन चालणार नाहीये. नियोजनबद्ध अभ्यास करावा लागेल. आपल्याला एक परफेक्ट टाइम टेबल तयार करून तो परफेक्ट टाइम टेबल फॉलो करावा लागेल, तरच आपण त्या लेवलला काम करू शकतो. 12वी सायन्सचा रिझल्ट आपण देऊ शकतो. मनमानी अभ्यास करून रिझल्ट येणार नाहीये. ऍज अ टीचर हे गोष्टी मला तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. शेवटी तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. बिकॉज यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. त्याला मराठीत म्हटलं तर तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहात म्हणजे काय, तर तुमचं भविष्य कसं असेल, ते कसं घडवायचं हे ठरवणारे तुम्ही आहात. एका शिक्षकाचं किंवा पालकांचं काम मार्गदर्शन करणं आहे, तुम्हाला समजून सांगणं आहे. आणि तुम्हाला जर त्या गोष्टी समजल्या आणि तुम्ही जर त्या आचरणात आणल्या, तुम्ही जर व्यवस्थित त्या पाळल्यात, तर नक्की मला खात्री आहे तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आणि उज्ज्वल भवितव्य तुमचं असेल. परंतु टीचरनी किती सांगितलं आणि पालकांनी किती समजून सांगितलं, पण ते जर तुमच्या डोक्यात आलंच नाही, ते जर तुम्हाला समजलंच नाही, तर मित्रांनो तुम्ही भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकता. ऍज अ टीचर मी परत तुम्हाला या ठिकाणी परत सांगतोय, व्यवस्थित टाइम टेबल, अभ्यासाचा टाइम टेबल बनवा. टाइम टेबल बनवल्यानंतर तो फॉलो करा. ठीक आहे, 5-10% तो टाइम टेबल इकडे तिकडे होऊ शकतो, पण जास्तीत जास्त काटेकोरपणे तो जर टाइम टेबल फॉलो केला तर आज घेतलेल्या कष्टाचं भविष्यामध्ये आपल्याला नक्कीच फळ मिळेल. मला अपेक्षा आहे तुम्ही तुमचं भविष्य चांगलं घडवण्याचा प्रयत्न करणार आहात. पुन्हा एकदा मी इनामदार सर या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. विश ऑल द बेस्ट.